सुरुवातीलाच मनसेकडून आता एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करण्यात आलाय। तर लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता लातूर मधून सुद्धा मनसेने उमेदवार जाहीर केलाय। बाळा नांदगावकर यासह दिलीप धोत्रे आणि त्यानंतर आता लातूर मधनं संतोष नागरगोजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपण पाहतोय मनसे सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडवर आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी आतापासूनच राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे। ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करतात आणि या दरम्यान उमेदवारांची सुद्धा घोषणा सुरू आहे। आज लातूरच्या उमेदवाराची घोषणा मनसेकडून करण्यात आलेली आहे। संतोष नागरगोजे यांना आता मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। सभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्या आतापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेविषयी शेतकऱ्यांविषयी मी जे लातूर ग्रामीण आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम केलंय त्या कामावरती विश्वास ठेवून आणि या मतदारसंघामध्ये जे संघटन सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मिळून केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आज माझी उमेदवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी माननीय राजसाहेबांनी जाहीर केलेली आहे।